नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली मराठी मीडिया चॅनलमध्ये. मित्रांनो, जुनी बालभारती इयत्ता 7वी 1995 या पुस्तकामधून मी तुमच्यासमोर जो धडा घेऊन आलो आहे त्याचं नाव आहे रुस्तुमे हिंद आणि याचे लेखक आहे मुरलीधर देवीदास आमटे, म्हणजेच आपले बाबा आमटे. जिबिस्को व हरबान सिंग यांच्यात रोमहर्षक लढत झाली. तिची प्रभावी हकीकत या उतार्यात कथन केली आहे. चला तर मी तुमच्यासाठी वाचतो रुस्तुमे हिंद. नागपूरच्या माउंट हॉटेलजवळचे कुस्त्यांचे मैदान माणसांनी नुसते फुलून गेले होते. शौकीनांचे लोंढे बाहेर तुंबले होते. आसपासची झाडेही माणसांनी खचून भरली होती. मैदानाच्या मध्यभागी दोरखंडांनी वेढलेल्या रिंगणाकडे सर्वांचे डोळे खिळले होते. ब्रिटिश साम्राज्यातले झाडून सारे नामोत्तम मल्ल यावेळी दंगलीत उतरले होते. उमद्या यहुदी गोल्डस्टीन, पहाडासारखा भासणारा चिडखोर किंगकॉंग, जगज्जेता महामल्ल जिबिस्को, वस्तादांचा वस्ताद अर्जुन सिंग आणि संगमरवरी रेखीव स्नायूंचा रुस्तुमे हिंद हरबान सिंग. त्या दिवशीच्या लढती आटोपल्यानंतर जिबिस्को रिंगणात आला. हत्तीला जखडबंद करणारे साखळदंड त्याने आणले होते. चारी बाजूंना पसरलेल्या माणसांच्या समुद्रावर त्याने एक नजर टाकली आणि खाली टाकलेल्या त्या साखळदंडांपैकी एक साखळदंड त्याने उचलला. त्याला झोके देत तो लाऊडस्पीकरपाशी आला आणि ओरडला, "मी तुमच्यापैकी कोणालाही कुस्तीसाठी आव्हान देतो. आहे कोणी आव्हान स्वीकारायला तयार?" त्याने मग एक साखळदंड हातात घेतला. त्याच्या बुंद्यासारख्या बाहूंचा एक एक स्नायू टमटमीत फुगला. साखळदंडाची एक एक कडी केविलवाणेपणे उलू लागली. हास्याचा खदखदाट करत त्याने साखळदंडाचे तुकडे बेमुहूर्तपणे लोकांच्या अंगावर भिरकावले. प्रेक्षकांची तारांबळ पाहून तो पुन्हा खदखदाट करून हसला. जिबिस्को साखळदंडामागून साखळदंड तोडतच होता. कड्या प्रेक्षकांच्या अंगावर भिरकावत होता. शेवटच्या साखळदंडाच्या कड्या तोडून भिरकावल्यावर तो पुन्हा उन्मत्तपणे गरजला, "भारतातल्या बुटक्यांनो, तुम्हाला प्रत्येकाला आणि एकाच वेळी सर्वांना माझं आव्हान आहे. आहे कोणी मायेचं पूत लढणारा?" जिबिस्कोच्या जीवघेण्या पंजाच्या पकडीला जो तो भीत होता. कोणीच पुढे येत नाही असे पाहून जिबिस्कोला आणखीनच चेव चढला. भारतीय मल्लांना तो अदवा बोलू लागला. एवढ्यात हरबान सिंग चित्त्याप्रमाणे झेप घेऊन पुढे आला. लोक ओरडले, "रुस्तुमे हिंद हरबान सिंग जिंदाबाद!" जिबिस्कोच्या जीव घेण्या पकडीची ज्यांना माहिती होती ते हरबान सिंगला थोपवत होते. अर्जुन सिंग कळवळून ओरडला, हरबान, तू हे आव्हान स्वीकारलंस तर वाचणार नाहीस." हरबान सिंग म्हणाला, "मी कदाचित वाचणार नाही, पण देशाची आबरू तर वाचेल." हरबान सिंगची बायको आणि मुलगा जवळ बसले होते. त्यांच्याकडे त्याने कटाक्ष टाकला. तिने त्याच्याकडे पाहिले आणि स्मिताचे एक टपोरे फूल अलगद त्याच्या दिशेने भिरकावले. त्याचा स्वीकार करून व मुलाच्या खांद्यावर थोपटून हरबान सिंग रिंगणाच्या दिशेने झेपावला. त्याच्या प्रत्येक हालचालीत योद्ध्याचा डौल होता. जिबिस्कोला सामोरे जाऊन हरबान सिंग मोठ्या आवाजात गरजला, "खबरदार जीवावर, आमच्या देशाला लांछन लावू नकोस." जिबिस्को आपल्याच मस्तीत होता. तो म्हणाला, "एक तर मला कंठस्नान घाल किंवा माझे पाय धर." हरबान सिंग म्हणाला, "ठीक आहे, स्वीकारलं तुझं आव्हान." 3 आठवड्यांचा काळ मध्ये होता. हरबान सिंग तयारी करत होता. नामवंत मल्ल त्याला डावपेच शिकू लागले. पण जिबिस्कोच्या पंजाच्या त्या मरणप्राय पकडीवर कोणाजवळच तोड नव्हती. हरबान सिंगने सर्व भेटीगाठी बंद केल्या. ठरलेल्या मुकाबल्याची तयारी तो करू लागला. शरीरशास्त्राचा अभ्यास, जिबिस्कोच्या छायाचित्रांचा अभ्यास, असा कितीतरी प्रकारचा अभ्यास त्याने चालवला. तो आत्मविश्वासाने सांगायचा की माझ्या यशाचे रहस्य माझी ताकद नव्हे, माझी शांत वृत्ती आहे. एक दिवस सकाळीच तो माझ्या घरी आला व म्हणाला,
एक भांडण घेऊन मी आणि किरत भाभी तुझ्याकडे आलो आहोत. तुला आम्ही दोघांनी पंच म्हणून मान्य केले आहे. हरबंस सिंग पुढे म्हणाला, हे पहा, आजची लढत पाहायला तुझ्या किरत भाभीने येऊ नये असे मला वाटतं. तू तिला समजाव. आजच्या लढतीत काय होईल ते सांगता येत नाही. आणीबाणीच्या क्षणी तिला समोर पाहून एखाद्या वेळी मी डगमगण्याचा संभव आहे. माझा छोटा मुलगा लढत पाहताना एखादी किंकाळी फोडील. हारलो तर तुला सांगून ठेवतो, मी आत्महत्या करीन. पण माझी अखेरची इच्छा एकच आहे, माझ्या मुलानं जिबिस्कोच्या पंजाच्या त्या पकडीवर तोड शोधून काढावी. किरत भाभी म्हणाली, कबूल. तुमच्या सर्वोच्च पराक्रमाचे क्षण अनुभवताना मला का अडवता? मी फैसला सुनावला. भाभीला लढत पाहायची परवानगी आहे. ठरल्या दिवशी पुन्हा तुफान गर्दी जमली. रिंगणात उतरताच हरबंस सिंगने सर्वांना अभिवादन केले. त्याने लाल भडक रेशमी जांगिया चढवला होता. मालिशवाल्यांनी चटचट थोपटत मालिश उरकले. हरबंस सिंगाचे शरीर म्हणजे जणू एक देखणे शिल्प होते आणि त्याच्यापुढे उभा होता एक अवाढव्य दैत्याकार स्नायूंचा पहाड. सलामी देताना हरबंस सिंग खिलाडू वृत्तीने म्हणाला, शुभचिंतन मित्रा, जिबिस्को त्या उद्गारांनी खदखदा हसला. तो म्हणाला, बच्चा, खुशामत करतोस काय? मग पकडीच्या पावित्र्यात दोन्ही हात जरा फाकून तो उभा राहिला. निरनिराळे कोण साधून हरबंस सिंग पवित्रे घेत होता. आपल्याला हात नाही असे समजून लढत द्यायचा त्याचा इरादा होता. मध्येच एकदा हुलदून तो उसळला आणि जिबिस्कोच्या पोटावर त्याने डुक्कर मुसंडी घेतली. पण जिबिस्को बेसावध नव्हता. एका पायावर गिरकी घेत तो बाजूला झाला. हरबंस सिंगची मुसंडी तोफेच्या गोळ्यासारखी रिंगणाच्या दोरखंडातून बाहेर गेली. तो गर्दीवर कोसळलाच होता. पण निमिषार्धात स्प्रिंगसारखा तो उभा राहिला. विजेसारखा रिंगणाकडे झेपावला. पण जिबिस्कोच्या बाहूंची अभेद्य तटबंदीमध्ये होते. त्याने दोन्ही हाताची कमान हाणून हरबंस सिंगाला बाहेरच्या बाहेर खाली पाडले. 1, 2, 3, 5 म्हणण्यापूर्वी विजेसारखा हरबंस सिंग उठला आणि मग त्या दोघात शिवाशिवीचा खेळ सुरू झाला. हरबंस सिंग हर तऱ्हेने रिंगणात शिरकाव करून घेण्याचा प्रयत्नात होता. पण त्याला रिंगणाबाहेर ठेवून जिबिस्कोला तांत्रिक विजय संपादन करायचा होता. तो त्या खटपटीत होता. अरे रे, न लढताच हरबंस सिंगाला पराभव पत्करावा लागणार. घड्याळाचा काटा टिकटिकत पुढे सरकत होता आणि लोकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. लढत न देताच वेळ संपणार की काय? कुठल्याही गोष्टीने हरबंस सिंग विचलित होत नसे, प्रक्षुब्ध होत नसे. सर्वजण व्याकुळ झाले होते आणि अचानक हर्षध्वनीने सारे आकाश दुमदुमले. हरबंस सिंग रिंगणात आला होता. जिबिस्को का कोणास ठाऊक पण डोळे चोळू लागला आणि एक मानवी वीज तळपत खडी राहिली. बघता बघता जिबिस्कोचे धूळ एका दिवशी डावासरशी खाली कोसळले. त्याला खाली दाबून धरत हरबंस सिंग पावित्र्यात पाय रोवून बसून राहिला. आकडे मोजून संपेपर्यंत जिबिस्कोला त्याने जमिनीला खिळवून ठेवले. पंचांनी निकाल घोषित केला आणि हरबंस सिंगच्या जयघोषाने आकाश दुमदुमले. एवढ्यात ध्वनिक्षेपकावरून हरबंस सिंगाचा रौद्र गंभीर आवाज लोकांच्या कानी आला. मित्रांनो, हा माझा विजय खरा नव्हे. लोक ओरडले, नाही नाही, तूच जिंकलंस. रुस्तुमे हिंद, हरबंस सिंग जिंदाबाद. हरबंस सिंग पुन्हा गरजला. मला तांत्रिक कारणांसाठी पराभव पत्करण्याची नामुष्की नको होती. लढणे वाचून हरणे मला नामंजूर होते. जिबिस्को मला मैदानातच येऊ देत नव्हता. तांत्रिकदृष्ट्या ते बरोबर असेल, पण मर्दांगीला ते शोभलं नसतं. मग एकच मार्ग होता, मैदानातील धूळ उचलून जिबिस्कोच्या डोळ्यात अलगद झोकली. जिबिस्कोला काय किंवा तुम्हा कोणाला काय ते समजलंच नव्हतं. मित्रांनो, जिबिस्को हारला, पण मी जिंकलो नाही. आणि मग जिबिस्कोकडे नजर टाकून हरबंस सिंग म्हणाला, 15 दिवसांनी आपण पुन्हा कुस्ती करू. माझ्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून इनामाच्या रकमेत मी आणखी 10,000 रुपये माझ्यातर्फे घालतो. तो बोलला, तुझी ताटी तयार ठेव. आधी तुझा मुर्दा पडेल आणि नंतर आकडे मोजले जातील, ध्यानी ठेव. हरबंस सिंग हसून म्हणाला, कोणाची ताटी जायची ते नियतीच ठरवली.
आपण कशाला गमजा करायचा. यानंतरचे 15 दिवस हरबान सिंग विचारमग्न होता. जिबिस्कोची ती वज्रमुठ, तिच्यावर कोणता तोडगा काढावा. दुसऱ्या लढतीचा दिवस उजाडला. सलामी झडली आणि जिबिस्कोने हरबानचा हाताचा कब्जा घेतला. सलामीलाच आर्मलॉक. लोक हळहळत होते. जिबिस्को हात आवळत होता आणि शरणागती मागत होता. म्हणत होता, बायका पोरांना याद कर शरणे. मैदानातला क्षोभ शिगेला पोहोचू पाहत होता. पण हरबान सिंगने त्याला त्याही अवस्थेत लोकांना शांत राहा म्हणून खुणावले आणि एकाएकी हरबान सिंगाने उड्डाण घेतले. जिबिस्कोच्या भुजेवर आपली सगळी ताकद लावून सिंगल बारवर घेतात तशी त्याने झेप घेतली. जिबिस्कोच्या मानेभोवती हरबान सिंगची कैची बसली. वज्रमूठ सुटली. जिबिस्कोच्या मानेवरून गिरकी घेऊन तो मागे वळाला. जिबिस्कोच्या दोन्ही तंगड्या त्याने समोर ओढल्या. तो दैत्याकार स्नायूचा पहाड लंबाचित झाला होता. हरबान सिंग गुडघे टेकून त्याला दाबून ठेवू पाहत होता आणि आकडे मोजण्या संपण्याआधी पाठ टेकू नये म्हणून तिची कमान करण्याचा जिबिस्को प्रयत्न करत होता. हरबान सिंग जेटसारखा उडून जिबिस्कोच्या अंगावर क्षणार्धात कोसळला. जिबिस्कोचे हाड कडाडले आणि तो भुईसपाट झाला. हरबान सिंगच्या यशाने सगळे मैदान थैमान घालत होते. स्ट्रेचर आले. जिबिस्कोचा देह त्यावर ठेवला. हरबान सिंग गुडघे टेकून खाली वाकला. दोन्ही हातांच्या ओंजळीत जिबिस्कोचा चेहरा धरून तो म्हणाला, मित्रा, मला तुझी अवस्था पाहून खेद होतोय रे. जिबिस्कोने आपला पराभव मान्य केला. रुस्तुमे हिंद, हरबान सिंग जिंदाबाद या घोषणांनी सगळे मैदान दुमदुमून गेले. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला धडा? कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवत चला आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.